धर्मादाय आयुक्तालयाचं सर्व पोस्टसाठी रिस्पॉन्स शीट ॲन्सर की आलेली आहे. तर डाउनलोड करण्याची प्रोसेस बघून घ्या. गुगल क्रोमवरती जी खाली लिंक दिली ती ओपन करा. लिंक ओपन केल्यानंतर सुरुवातीला तुम्ही बघून घ्या की तुमचं डेस्कटॉप मोड ऑन आहे का. जर ऑन नसेल किंवा ऑन आहे का नाही ते चेक करण्यासाठी क्रोमच्या ह्या साईडला म्हणजे उजव्या कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसतील, त्यावरती क्लिक करा आणि तिथं डेस्कटॉप मोड नावाचा ऑप्शन दिसेल, तो ऑन आहे का नाही ते पहिलं चेक करून घ्या. ते चेक केल्यानंतर ऑन केल्यानंतर बघा लॉग इन उमेदवार असं दिसेल तिथं. त्या ठिकाणी तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तुम्हाला मॅसेज किंवा ईमेलवरती आला असेल आणि पासवर्ड असेल तो तिथं एंटर करायचा आहे. कॅप्चा कोड फिल करायचा आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर ह्या टाईपचा ऑप्शन येईल. तुमचं ॲप्लिकेशन डिटेल दिसेल, ॲप्लाय पोस्ट येईल आणि हेल्प डेस्क नावाचं ऑप्शन दिसेल. तर ॲप्लाय पोस्टवरती क्लिक करायचं. ॲप्लाय पोस्टवरती क्लिक करायचं. तुम्हाला इमिजिएटली रिस्पॉन्स शीट तिथं दिसणार नाही. ॲप्लाय पोस्टवरती क्लिक करायचं. ॲप्लाय पोस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या पोस्टला किंवा जेवढ्या पोस्टला ॲप्लाय केलं असेल त्याचं तुम्हाला इथं डिस्प्ले होईल. म्हणजे जर तुम्ही इन्स्पेक्टर पोस्टसाठी ॲप्लाय केलं असेल तर ते दिसेल, सिनियर क्लर्कसाठी ॲप्लाय केलं असेल तर सिनियर क्लर्कचं दिसेल, किंवा जेवढ्या आपण पोस्टसाठी ॲप्लाय केलं ते सर्व इथं या टाईपमध्ये दिसेल. ज्या पोस्टची रिस्पॉन्स शीट पाहिजे त्याच्या इथं आय बटन आहे बघा, आय डोळ्याचा एक आयकॉन बनवलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा एक फॉर्म ओपन होईल. त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन डिटेल म्हणजे उमेदवाराची वैयक्तिक माहिती वगैरे सर्व दिसेल, पेमेंट स्लिप, ऑब्जेक्शन फॉर्म. ह्या ज्या ऑब्जेक्शन फॉर्मवरती ना जर तुम्हाला काही तुमच्या रिस्पॉन्स शीटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते ऑब्जेक्शन फॉर्मवरती क्लिक करून बघू शकता. आणि शेवटचा ऑप्शन आहे बघा कॅन्डिडेट रिस्पॉन्स. या ठिकाणी कॅन्डिडेट रिस्पॉन्स नावाच्या याच्यावरती क्लिक करायचं टॅबवरती. कॅन्डिडेट रिस्पॉन्सवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या टाईपची लिंक ओपन होईल. या लिंकवरती इथं जे ब्ल्यू याच्यामध्ये दिलं आहे, ब्ल्यू याच्यामध्ये क्लिक हिअर नावाचं जो ऑप्शन होती असं ब्ल्यू कलरमध्ये दिलेलं आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची रिस्पॉन्स शीट जनरेट होईल. जर डेस्कटॉप मोड ऑन असेल तर तो तुम्हाला इमिजिएटली रिस्पॉन्स शीट दिसेल, आणि जर डेस्कटॉप मोड ऑन नसेल तर कोडिंग टाईपमध्ये काहीतरी येतं ते. तर त्यासाठी डेस्कटॉप मोड ऑन पाहिजे. तुम्हाला जर डेस्कटॉप मोड ऑन होत नसेल तुमच्या मोबाईलचा तर तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वापर करा किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन चेक करू शकता. शक्यतो मोबाईलवरती होतं, डेस्कटॉप मोड ऑन करून चेक करू शकता.